नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। आता मी अजूनपर्यंत तरी अयोध्याला आहे। आपला प्रोग्राम झाला काशीचा आणि आज दुसरा दिवस आहे अयोध्याचा। म्हणजे काल सोमवार होता, आज मंगळवार आहे आणि सोमवारी बऱ्यापैकी आम्ही अयोध्या पूर्ण बघितलेली आहे। आता आज आम्ही चाललोय आज आपण कुठे चाललोय? गोरखपूरला काय आहे? अजून गाईड आता सांगेल तेव्हा कळेल आपल्याला। गोरखपूरला ताई करून ताई काय गोरखपूरला काय? गोरखपूरला मंदिर आहे, मोठं मॉल आहे असं म्हणतात। अच्छा तुम्हाला वाटत नाही? ठीक आहे, आपण ते बघायला जायचंय आता सगळेजण। हाय सगळे, हाय हाय सगळे, हाय भाईजी, भाई हाय, रेवती बिझी आहे फोटो काढण्यामध्ये। हा आहे हायवे आणि त्या हायवेवरून आम्ही बस पकडणार आहोत। पुढचा प्रवास आम्ही बसने करणार। तुमची वाट बघत होती पण आम्ही कुठे जाणार काय जाणार ते तुम्हाला बघायला मिळेल। ही आहे आमची बस। आता बसने प्रवास करतोय अयोध्यावरनं। पुढचा जो आम्हाला बघायचा आहे म्हणजे पुढे चाललोय बघायला त्या बसचा प्रवास आहे। सगळे सिनियर सिटीजन पुढे, आम्ही मागे। तुझ्या कप्पाळीला तिळा दर्शन मराठी शोभे तुला। अरे काय साधूत मला काय सप्तारी ते मला। अरे साधू तुला काय सप्तारी ते मला। खेळपडीला तुझ्या कप्पाळीला तिळा दामू पाटलाची परी देती कशी जेवण करायला पाणी भरायला ठेवील घर कामाला। अरे जा साधू मुला का सत्तावीत आहे मला। अरे हिल परीला तुझ्या कप्पाळीला ठेवा तुझी माऊली होती माझी एक। मिळणार कशी ना शोभून दिसऱ्याला ग। किती गोरी गोरी गाल गुलाबाचे फुले हासती सुंदर काळे कुठे अंबरे तुंबरे तुझे केले उसको कसम लगी कभी छाड़ते एक पल भी दिए। अंबरे तुंबरे एक दूसरे के लिए मतलब याद आ रही है। पाण्यामध्ये गेला शिवाजी आत कसा शिरला शिरला भेटला कोण? बंधूचं झाला बंधू काय म्हणाले? काले है तो क्या वाले है काले है तो क्या
शिरला शिरला तर शिरला कोण भेटला? उर्मिलाबाईजी. उर्मिलाबाईजी आणि तानाबाई त्याला काय म्हणायला लागले? प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या. प्यार नहीं चोरी नहीं ये चुपके प्यार किया तो डरना क्या. मालवणी पाण्यामध्ये चिल्ला शिवाजी आता कसा शिरला. शिरला शिरला तर शिरला त्याला कोण भेटला? शिलाताई. शिलाबाई आणि कोण भारी ना त्याला काय म्हणायला लागले? हा ती पालघरमध्ये माहीममध्ये राहते. माहीमला मी तुम्हाला बोलत आहे की वाटतं मी सांगेल कुठं राहते. मसालेबाई चिवडाले या गोया चिवडाल्या माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केलीस तू आई लेकरांची सेवा केलीस तू आई कस पांग फेडू कसा उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला माय बापा. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव अशानं पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मातीचा देव केला कुंभाराने घर गेला, मातीचा देव केला कुंभाराने घर गेला. देव पाण्यात जाऊन डुबला, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मोर्याची माळ होती तीस तोळ्याची ग. डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, हे डमरूच्या तालावरी गप्पा नाचे, डमरूच्या तालावरी गप्पा नाचे. डम डम डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावरी गप्पा नाचे. गण 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 घंटा वाजे, घंटा वाजे, घंटेच्या तालावर गंगा नाचे. गण 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 घंटा वाजे, घंटा वाजे, घंटेच्या तालावर गंगा नाचे. झम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर गंगा नाचे, डमरूच्या तालावर गंगा वाजे. जुई 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 मोर नाचे, मोर नाचे, मोराच्या तालावर बाप्पा नाचे, मोराच्या तालावर बाप्पा नाचे. वर्षाचा आयटम बाबा तुला ठाऊक आहे मला तुला सांगू नका गंगाराम. जगू तारुण्य तुझं बेफान जसा इस्क्याचा आयटम बाबा. मैकावतीच्या मंगल समयी, मैकावतीच्या मंगल समयी बोला ना का र र र रंग परसे भीगे चुनर वाली रंग बरसे अरे सोने के थाली में भोजन परोसा आए रामाचे दर्शन अयोध्येला जाऊया अयोध्येला जाऊया
खूप आहे आणि टाइमपास करून सगळे भजनाची गाणी म्हणायला लागले. वेळ कसा जाईल तो समजणार नाही, त्यासाठी सगळेजण भजन बोलते. वेळ पण जायला पाहिजे ना आपला. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया लाडू मोदक दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान. आम्ही भाग्यवान आनंद निघान. झुलते हळूच दत्ताची पालखी. झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली. रत्नांची आरास साज मखमली. त्यावर सुगंधी फुले गोड ओली. झुळूक कुवळी चंदनाची चंदना सरखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सात जन्माची ही लाभली पुण्याई. सात जन्माची ही लाभली पुण्याई. म्हणून जाहलो पालखीचे भोई. निघालो घेऊन भक्ताची पालखी. निघालो घेऊन भक्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. आम्ही आहो जातीच्या वाडवळणी हो. आम्ही आहो जातीच्या वाडवळणी. पाण्या भरी ते टोपल्याने हो. पाण्या भरी ते टोपल्याने. मुंबईवरून आम्ही अश्विनी आम्ही पुन्हा करा एक बाटली. मिळत नाही. थोडं चांगला दुखायला दररोज खपवला पाटील किचन होममेड आहे आमचं. किचन होममेड. छान छान. सर्वांनी लाईक करायचं, शेअर करायचं. मागे येणारच नाही ना. हो, येणार नाही तुम्हाला मागे आता.
महाकाली नवरात्रामध्ये मंदिर आहे देवीचं, ते आम्ही दर्शन घेतोय. देवीचं दर्शन घेऊन मग येतो. पुढचा प्रवास करणार आहे. अयोध्यापासून 170 किलोमीटरवर एक गोरखपूर म्हणून गाव आहे आणि हे गोरखनाथ मंदिर आहे. मोठं मंदिर आहे. आता इथे आम्ही दर्शन घेणार आहे सगळेजण. सगळी टीम आमची. मला गाडी पाहिजे. ऊन आहे म्हणून स्कार्फ वगैरे लावतो. आमच्या सासूबाईला घेऊन जाते मी पुढे. खूप दुकान आहेत आणि खूप मोठा एरिया आहे. कड्या बघ किती सुंदर आहेत. चला चला. ते मला आवडलं तिकडचं, ते बघते जाताना. भरपूर आहे काय काय. सगळ्या ठिकाणी भरपूर, म्हणजे कुठे काय नाही असं नाही. हां बांगड्या पण भरपूर छान छान. बापरे केवढं आहे, जबरदस्त. अलाउड आहे की काय माहिती शूट करायला. अलाउड नसेल तर मी शूट नाही करू शकणार. अलाउड असेल तरच मला शूट करायला. ए लेडीज रांग वेगळी आहे, जेंट्स इकडे आहेत, लेडीज तिकडे. काय आता परत असं बंद माहीत नाही काय सांगतात ते. चेकिंग आहे. बापरे बऱ्यापैकी चेकिंग. खूप सुंदर आहे. हो येते ना, चला ना, या ना. सीन आहे का? किती जाऊ? कसं वाटतंय? मस्त. खूप मंदिर मोठं आहे ना. खूप मोठं आहे मंदिर. चला चला लवकर. ऊन लागतंय ना बऱ्यापैकी. ऊन कडक आहे एकदम. मोठं मंदिर आहे. मोठं आहे खूपच. आहे वाटतं इकडे बोटिंगवर आहे. बोटिंग वगैरे. हां आणि लेझर शो आहे. लेझर शो पण आहे. हे रात्री असणार. गोरक्षनाथ विजेत राम.
सांगितलं मध्ये अलाउड नाही दिलं, मधलं नाही शूट केलं ना, मध्ये नाही सांगितलं त्यांनी शूट करायला. दत्ताचं मंदिर होतं. आता शीतला माता पण आहे इकडे. अरे वा, आपली केळव्याची शीतला माता, शीतला देवी. हो ना, आपल्या ते केळव्याची देवी आपली शीतला माता. शीतला माता ठेवतो. भैरवनाथ धागे बांधतात इथे, जे आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ते बरेच जण धागे बांधतात. आले आले थांबा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दुर्गा मंदिर. हे आपल्या झूला कसं आहे तसं आहे ना, सेम झूल आहे ना आपल्या. सगळे संत महाराज होऊन गेले. हां सगळे साधू आहेत तेच तर. पूर्ण हा हॉल आहे साधू महाराजांचा आहे सगळा. हा या ना. नावं खाली आहेत, बरीच आहेत नावं, लास्टला नाही झालं.
कलर गेला असेल पेंट त्याची. गार्डन आहे, खूप मोठं मंदिर आहे हे. आता पहिला पहिला साधू घ्या, दुसरा शेवटचा साधू घ्या. शेकडो साधू आहेत. इकडे इकडे पण शिवाजी महाराज पण आहेत. हो का मस्त आहेत, सगळे ओळखीचे आहेत देव. हो का? ते वानखट लोक आहेत. सगळे गोल फिरत असतील ना. हो बापरे, आणि किती मोठं आहे, खूप मोठं आहे. म्हणून तू बोलला ना अर्धा तास लागतो. पाय भाजायला लागले. सगळे साधू महाराजच आहेत इथे सुद्धा. चला बघूया इथे पण. अरे बापरे, खूप अंधार आहे इथे. भारत माता, विरांगना, सगळ्या देवींचे म्हणजे जे जे महाराज होऊन गेले त्यांच्या सगळ्यांची मूर्त्या आहेत आणि त्यांची सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत. अगोदर जसं आपण बघितलं ना सेम तसाच आहे. अगोदरच्या हॉलमध्ये पण बघितलं त्याप्रमाणे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज पृथ्वीराज चव्हाण. कबीर गुरु नानक शिखांचे गुरु, समर्थ गुरु हे आपले रामदास शिवाजीचे गुरु.
पहिले हे योगी पुरुष होते, योगी पुरुष आपले ज्ञानेश्वर सोपान पार्वती देवी. हे जपले आपण पावले पावत आले. अनुसया माहिती आहे तुला? अनुसया माता अनुसया. सीता माता. ब्रह्मा विष्णू महेश. नाही त्याला एकदा ती अनुसया. ही पार्वती. श्रीराम. आपली मग प्रभू जन्मदाता श्री पार्वती. श्री कृष्ण. सीता. जगन्माता श्री सीताजी. परशुराम जी. राम. भगवान श्री राम जी. राम राम. भगवानी ओळख बघा. कृष्णा. परशुराम जी. परशुराम. वामन जी. हे जगले बा भगवान याला पण ओळखते. शंकर. ही ओळख बरं. ही ओळख तू बरं. नाही विष्णू. विष्णू भगवान विष्णू. मी तो गणपती. अखंड ध्वनी पेटत राहते इथे. 750 किलो. हे काय अखंड ध्वनी. शिर्डीला द्वारका माईसारखी धुनी धुनी हा ध्वनी नाही धुनी काय बोलली तू? ध्वनी काय बोलली विचारतात बा तुला. हा पेटलाय. पाय वाजतायत. पेटलाय. काय वाजतात? हो नानीला बाबा नानीला चालेल का? काही नको नका कोणी. आज उद्या चालायचंच आहे. परवा गाडीत बसून मग पाय उलट. उद्या काय उद्या काय प्रोग्राम आहे उद्या? उद्याचं भर. उद्या फिक्स काहीच नाही आहे. जेवढं कोणी सांगेल तेवढं बघत राहू. नाही तो बोलला तो गाईड. काय हा लेझर शो आहे. रात्रीचा चालू होत असणार. टायमिंग एक्झॅक्ट माहिती नाही आम्हाला सुद्धा. हे खूप मोठं म्हणजे अफलातून असं मोठं मंदिर आहे. जवळजवळ 1-2 तास तरी कमीच पडणार आहेत बघायला. खूप सुंदर मंदिर आहे आणि आवारात एवढा मोठा आहे ना की सांगायलाच नको. हो ना बोटिंग पण झालं असतं ना आपलं. एवढाच परिसर आहे का बोटिंग. आपल्याला समुद्रात बोटिंग करायची सवय आहे ना. आणि सगळेजण आता उसाचा रस पिणार आहेत. अर्धे दुसऱ्या ठिकाणी पित आहेत. 14 ग्लास द्या. अर्धे आम्ही इकडे. हमारा लास्ट नंबर है. उसाचा रस रेडी झालाय. हळूहळू हळूहळू हळूहळू. कभी गाड़ा गाड़ा मिल जाएगा हमको. सावकाश सावकाश. फार बोलतात रे. हा फार फार बोलतात. कंटाळा येत नाही त्याला. कधी ऐकण्याची पण सवय केली पाहिजे. अरे 5-6 जोड़ा बच्चा 80ला 2 घेतले. नहीं मिलेगा. पैक करूँ? 80ला 2. हा 100 रुपये मैडम. 100 रुपये बोल रहे. अरे 80 में बोला. त्याने सांगितलेले पण मग दिले त्याने. मैडम तुझी आहे का चॅनल पे. चेंज देना पड़ेगा. काल ते काय ह्याला शूट केलं. बापरे सगळे तयारच शूट करण्यासाठी होते. माझं करा माझं करा. नंबर पण त्यांनी घेतलेले आहेत. फोन नंबर. 80 में ना. कितना चाहिए आपको? मस्त वाटतं एकदम कुत्रे. 4. घे ना मी घेतले. कुठे पैसे मिळाले मला बरं झालं. और बोलिए आपको भी दूँ. 4-5 जोड़ा बचा है. मी ते मॅडमने विचारलं. त्या बोलल्या की अलाउड आहे. ज्यांचा कॅमेरा आहे त्या लोकांना अलाउड नाही आहे. मोबाईलमध्ये शूट करू शकतात. तर ठीक आहे चला आपण शूट करूया आता. जेवढं करता येईल तेवढं करूया.
हे आहे चिडियाघर. मोठं आहे पण इथे फोटोशूट करायला अलाउड नाही आहे, व्हिडिओ करायला पण अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे शूट करता येणार नाही. बाहेरचं थोडंसं बॅकग्राऊंड आहे, तिकडचं मी शूट केलेलं आहे. सगळे प्राणी सांगणार आहे, ह्याच्यामध्ये प्राणी आहेत. मी आल्यानंतर बघून येते आणि मग सांगतेच काय आहे ते. बघूया. सध्या तरी सगळेजण तिकीट काढतात. किती तिकीट आहे माहिती नाही, पण फोटोग्राफी करण्यासाठी बऱ्यापैकी 500 रुपये सांगितले. शूट करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी तर मी काय शूट करत नाही आहे. काय आहे मध्ये आपल्याला आयडिया पण नाही आहे. उगाच तिकीट घेऊन काय अर्थ नाही. त्यासाठी मी आता मध्ये काय हे बघते आणि ते तुम्हाला सांगते. ही सगळी आपली मंडळी आहे. काय इथे काय छोटे छोटे पक्षी भरपूर आहेत, पण ते काही दिसत पण नाही आहे मध्ये, आणि खूप आपण लांब आहोत ना, तर ते काही शूट पण करता येत नाही व्यवस्थित. हां, कावळ्यांना शूट करूया का? हां 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 हां. नाही, एवढं अंतर पण आहे ना, ते काही छोटे पक्षी दिसत पण नाही आहेत, कुठे पण बसलेत ते. भरपूर पक्षी वगैरे आहेत छोटे छोटे, पण ते आम्ही बऱ्याच अंतरावर, ते शूटमध्ये तुम्हाला दिसणार पण नाही, कारण सगळी ऑल जाळी अशी पॅक करून ठेवलेली आहे. त्या जाळीमधनं काही दिसत नाही आहे. सगळी नावं वगैरे आहे. काय थोडंफार दाखवते, काय शूट करता तर करते, बाकीचं नाही करणार, कारण काही दिसत नाही तर काय शूट करायचं. सगळं आहे खूप मोठं, भरपूर बऱ्यापैकी मोठं आहे. अजून मला वाटतं डेव्हलप व्हायचं आहे ते. हां, नाही नवीनच आहे म्हणा, दिसतं तर नवीनच आहे. डेव्हलप म्हणजे पक्षीपेक्षा नवीन येतील. तिथे वरती वरती चला. हां, इथून वरून चला ना. चला पिक्चर बघूया आता. इकडे काही जास्त शूट केलं नाही पक्ष्यांचं, त्याच्यात लांब नव्हतं त्याच्यात. पिक्चर संपल्यानंतर चर्चा बघा, सगळ्यांची हवा टाईट. माझा सुद्धा फर्स्ट टाइम अनुभव आहे हा. मी पण कधी बघितला नव्हता आणि पहिल्यांदा हा पिक्चर बघितलेला आहे मी. हा, काय डोळे बंद करून ठेवले? अर्धा बघितलं, अर्धा डोळे बंद करून. माझा आवाज येत होता. सगळ्यांचा अनुभव बघताना कसे बोलतात ते चिनकिनचा. बघा, एक एक बोलतात ना अशा सगळ्यांचं कसं. कसं वाटलं? जाम मजा आली. मी त्यामध्ये डोळे बंद केलेले. माझा पण फर्स्ट टाइम अनुभव आहे हा. तुमचा? आम्ही बघत होतो आणि एवढं भयानक नव्हतं बघितलं. अच्छा, फर्स्ट टाइम एवढा भयानक? बापरे. 3D बघत होतो आम्ही. ते काय आताही दाखवलं, प्राणी दाखवलं. चला अश्विनी आहे ना. हा, चला चला चला. रिक्षा आल्या आमच्या. ज्या गाईडला आम्ही केलं होतं तशा त्या रिक्षा फिक्स होत्या, तशा त्या रिक्षा आल्या. आता आम्ही चाललोय सगळे. तेरा ये उसका ना चंदन सा बदन, चंचल सी किरण से तेरा ये उसका ना, मुझे दोष न देना जग वालों, मुझे दोष न देना जग वालों, हो जाऊं अगर मैं दीवाना, चंदन सा बदन, चंचल चितवन, ये काम कमान भरे तेरी पलकों के किनारे गजरारे, मैं काम कमान भवे तेरी पलकों के किनारे गजरारे, माथे पर सिंदूरी सूरज, होठों पे लहकते अंगारे, साया भी तो तेरा